तांदळाचं आणि डाळीचं मिक्स करून दळलेलं पीठ आहे. हाय फ्रेंड. आहे आणि मी पण आहे. बप्पांचं पण आगमन झालेलं आहे. काय घेऊन दिलं बप्पाला आणि तुमच्या बप्पासाठी बी आणि घरातल्यासाठी आणवीसाठी पण तिखट चकल्या करूया. तर त्यासाठी मी हे 4.5 ग्लास वजनीप्रमाणे म्हणजे मेजरमेंट 4.5 ग्लास पीठ घेतलंय. तर आता मी 4 ग्लास पाणी पण टाकते. तर आपल्याला हे पीठ उकडून घ्यायचं आहे. बाबा नाही उघडत. तर 4 ग्लास न टाकता मी तुम्ही उघडा ना. 3.5 ग्लास पाणी टाकते. तुम्ही उघडा बाबा. जास्त होईल असं वाटतंय मला. तर याच्यामध्ये नमक टाकते. चकल्या ह्या सगळ्यांनाच आवडतात माझ्या हातनं केलेल्या. तर ही झटपट चकली आहे बाप्पासाठी बी आणि घरच्यांना खाण्यासाठी. त्याकडं काय हे नाही. हे तिळ येतं गावरान देशी तिळ येतं. तर ते साधारण ह्या पळीनच घेते. अर्धी पळी घेतले ते टाकूया आपण यातमध्ये. अर्धीच्या पण जरा थोडा आले टाकू. हो आता हातानं चोळून टाकावं लागतोय. अजून थोडासा टाकते. आमच्याकडं गौरी गणपती असल्यामुळं हा फराळ होतच राहत असतो दरवर्षी. पण आता ह्या वर्षी गेल्या वर्षी इन्स्टंटच केलती चकली. तर इन्स्टंट चकलीची अमृताला आठवण आली. सुचेताला पण आली होती. हिंग टाकूया. आता हिंग पण मी अंदाजानं टाकत आहे. साधारण ही 1 चमचा हिंग आहे बघा. हो का 1 चमचा हिंग आहे. ते हिंग पण टाकते पाण्यात मध्ये. आता आपण तांबडं तिखट टाकूया. आता तांबड्या तिखटाला पण माझ्याकडे तिखटवाले टाकत आहे. मिरची पावडर रोशा खात असल्यामुळे थोडंसं टाकते. आणि आपल्याला बॅडगी मिरची पावडर पण मी टाकणार आहे. बॅडगी मिरची पावडर तिखट नसते ते टाकते. 2 चमचे टाकली. हळद पण मी 2 चमचे टाकते. तर हे आपले हलवून घेऊया. या पाण्याला आपल्या उकळी आली की ह्यातमध्येच पीठ टाकायचं आहे आपल्याला. आपल्याला ना ह्यातमध्ये ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये पीठ टाकायचं आहे. गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. थोडं थोडं नाही का असं टाकत राहायचं. हे असं हलवून घ्यायचं सगळं पीठ. हे करायचे आपण म्हणून मी काटवट थोडंसं वाफू द्यायचं 10 मिनटं. 10 मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि मी पीठ सगळं काटवटीत काढून
टिमणार आहे, असं त्याला एकजीव करणार आहे. आणि मग एकजीव करून मग मी त्याच्या चकल्या बनवणार आहे. 5-10 मिनटं आता याला आपण या काटवटीत काढून घेऊया. आता आपण हे पीठ ना ह्यात काढून घेऊ. प्रोसेस पण खूप सोपी आहे, करायला एकदम सोपं. हे काटवटीत काढलं पीठ मी उकडल्यानं, आणि हे बघा ह्याला असं करायचं, मळून घ्यायचं. गरम आहे पीठ, थोडंसं पाण्याचा नुसता असा हात लावायचा, गार पाण्याचा नुसतं असं करायचं आणि मळायचं. हो का, झटपट चकली तयार होती बघा लगेच. इन्स्टंट चकली आपली झटपट तयार होती, काही तिला वेळ लागत नाही ना काय. फक्त हाताला चटका बसू नये म्हणून गार पाणी हाताला लावायचं, पिठाला नाही लावायचं किंवा पिठात वाटायचं पण नाही. असं घ्यायचं हाताला लावून, आणि आपले हात भाजले नाहीत पाहिजे म्हणून. हो का, परफेक्ट पीठ झाले. इतकं गरम आहे ना हे, पाणी लावलं तरी हाताला माझ्या चटका लागते बघा. हे बघा चकल्या अशा पिळून घेतल्या त्या. आता इथं कढईमध्ये हो का तेल तापायला ठेवलंय. हो का, आता मी तेलात चकली टाकते. अशा सगळ्या आपण चकल्या तळून घेणार आहोत. आपली इन्स्टंट चकली तयार झटपट. तरी मी जरा थोडीशी मोठी कढई घेतली, माझी कढई थोडी मोठी आहे, त्यात मध्ये टाकते म्हणजे आपले छानपैकी चकल्या तळून निघते. तर हा का कढईमध्ये चकल्या टाकल्या त्या, आता ते मी तळून घेणार आहे. तेव्हा का काटेदार अशी इन्स्टंट चकली तयार आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण अशी झटपट करा. प्रत्येक चकलीला काटे आहेत बघा, काटेदार आणि टेस्टी एकदम चविष्ट अशी चकली झाली तयार. तर आपली चकली तयार आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा, कमेंट करून सांगा की ही तुम्हाला इन्स्टंट चकली कशी वाटली, झटपट होणारी आणि एकदम कुरकुरीत. आहे बघा, तुम्हाला दाखवते, एकदम अशी कुरकुरीत आहे, तुम्हाला फोडून दाखवते. हो का, हो का, अशी आहे का, एकदम कुरकुरीत झाली. खुश राहा, आनंदी राहा. बाय.